हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी तुम्हाला कुशाग्रचा बिल्डिंग ब्लॉक्सचा सेकंड व्हिडिओ शेअर करत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की कुशाग्र ब्लॉक्स एकमेकांमध्ये फिक्स करण्याचा खूप ट्राय करत आहे आणि वेगवेगळे शेप पण बनवत होता. पण आज तो त्यामध्ये अजून थोडीशी प्रगती केलेली दिसते. तो काय करतो माहितीये का? पूर्ण आज त्याने काय केले, पूर्ण ब्लॉक्स घेतले. पूर्ण ब्लॉक्समधून त्यांनी 4 चाकी असलेला प्लॅटफॉर्म निवडला आणि त्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या रंगांची ब्लॉक्स ठेवून त्यांनी कार तयार केली, एक गाडी तयार केली आणि तो मस्त खेळवत आहे. म्हणजे मला छान वाटलं की आज त्यानं स्वतःच डोकं लावलं की 4 चाकं असलेला प्लॅटफॉर्म म्हणजे गाडी असू शकते. त्याच्यावर जर आपण थोडेसे ब्लॉक ठेवलं तर आपण त्याला एक कार म्हणून छान खेळू शकतो. हे त्यानं स्वतः शोधलेलं आहे. त्याच्यामुळे तर मी खूप आनंदी आहे. आणि बिल्डिंग ब्लॉक्स गेम हा तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट होतं, मसल्स डेव्हलप होतात, त्यांना स्पर्श ज्ञान येतं, शेप्स कळतात आणि वेगवेगळ्या रंगांची ओळख सुद्धा होते आणि खूप सुंदर असे रंग आहेत. आणि या खेळासोबत एक पुस्तिका पण दिलेली आहे. त्या पुस्तिकामध्ये ब्लॉक्स एकमेकांमध्ये ऍडजस्ट करून कोणत्या कोणत्या प्रकारचे शेप्स तयार होतील हे पण सांगितलेलं आहे. कुशाग्र तो पुस्तक पण हाताळत आहे, त्याच्यानुसार बघत पण आहे आणि स्वतःच ब्लॉक्स बसवून वेगवेगळे शेप्स तयार पण करत आहे. आणि आज तर मी पाहिलं की मी टाइम लावलेला घरी आल्यानंतर तो 1 तास या ब्लॉक्समध्ये बिझी होता. मी टीचर आहे, काल मी सांगितलेलं आहे तुम्हाला, मी जॉबला जाते. आल्यानंतर त्याला वाटतं की मी टाइम द्यायला पाहिजे आणि आपण तर खूप थकलेलो असतो. मग तेव्हा मी त्याला पूर्ण ब्लॉक्स असे काढून दिल्यानंतर तर 1 तास त्याच्यामध्ये मस्त खेळत राहिला. आणि त्याला सगळ्यात जास्त काय आवडलं माहित आहे? त्याच्यामध्ये एक 4 चाकीचा एक प्लॅटफॉर्म होता. त्याला तो गाडी म्हणून बराच वेळ खेळला आणि मला पण एवढं छान वाटलं. हा गेम म्हणजे मुलांचा स्क्रीनिंग टाइम पण कमी करत आहे, एन्जॉय पण होत आहे आणि आपल्या जॉब करणाऱ्या महिलांना आपल्या पोरांना थोडं बिझी ठेवून आपलं पण काम करता येईल आणि मोबाईलपासून आपल्या पोरांना थोडा का होईना वेळ आपल्याला दूर ठेवता येईल. आणि आपलं एक चॅलेंज आहे की मुलांना कसं मोबाईलपासून दूर ठेवता येईल आणि त्याच्यासाठी मी केलेला छोटासा प्रयत्न आहे. तर मला एवढं छान वाटलं की मुलं खूप ऍक्टिव्ह असतात. या वयामध्ये तर अति ऍक्टिव्ह असतात. त्यांना काही ना काही नवीनच पाहिजे असतं. तर कुठलीही खेळणी आतापर्यंत कुशाग्रला आम्ही भरपूर खेळणी दिली, पण 5 मिनिट 10 मिनिट वर तो त्यात बिझी होत नव्हता. पण या गेममध्ये आम्ही असं पाहिले की तो बऱ्यापैकी बिझी होत आहे आणि छान वेगवेगळे शेप्स स्वतः तयार करत आहे. पुस्तकं पण आम्ही दिली. पुस्तकामध्ये सुद्धा तो पुस्तक छान हँडल करत होता, चित्र पाहत होता, रंग पाहत होता. त्याच्यामध्ये पण तो बराच वेळ रमत होता. पण या गेममध्ये सुद्धा तो जास्त वेळ रमत आहे. असे जर आपण फिजिकल ऍक्टिव्हिटीचे जर मुलांना गेम देत राहिलो तर ते नक्कीच मोबाईलपासून दूर राहतील आणि त्यांचा स्क्रीनिंग टाइम आहे तो निश्चितच कमी करण्यात आपल्याला यश येईल. आता मी शाळेमध्ये जेव्हा शिकवते, जेव्हा आपण तोंडी एखादी गोष्ट सांगतो तेव्हा ती लक्षात येत नाही, पण तीच गोष्ट आपण फिजिकल ऍक्टिव्हिटीद्वारे दाखवतो तेव्हा ती मुलांच्या कायमस्वरूपी लक्षात राहते. म्हणून अशी गेम जी की ती मुलं स्पर्श केली पाहिजे, हाताळली पाहिजे, अशीच गेम जर आपण पोरांना देत राहिलो तर निश्चितच त्यांचं डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्याला पण मोबाईल पासून दूर ठेवण्यामध्ये मुलांना यश येईल. मग अशाच प्रकारचे गेम मुलांसाठी, या वयातल्या मुलांसाठी योग्य असतात. आणि मी तर खूप आनंदी आहे की या गेममुळं माझा कुशाग्र 1 तास बिझी राहत आहे. आणि एक माझी जी काळजी आहे मोबाईलपासून दूर राहण्याची, तर ती थोडीशी का होईना सक्सेस झालेली दिसत आहे. आणि कुशाग्र नुसता गेम खेळत नाही तर त्याच्यामध्ये तो आनंदी पण आहे. तो खुश होऊन गेम खेळत आहे आणि बराच वेळ तो त्याच्यामध्ये बिझी असल्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढत आहे. आणि आपल्या जॉब करणाऱ्या महिलांसाठी हा गेम तर प्रत्येक ज्यांच्या घरी लहान बाळ आहे त्यांच्या घरी हा गेम असायलाच पाहिजे. प्रत्येकाने हा गेम घेतला पाहिजे आपल्या मुलाच्या विकासासाठी, त्याला बिझी ठेवण्यासाठी, त्याला स्क्रीनिंग टाइम त्याचा कमी करण्यासाठी. आणि म्हणून मला हा व्हिडिओ यासाठीच डबल करावा वाटला, कारण मुलं या गेममध्ये खूप खूप बिझी होत आहेत. आणि आमचा कुशाग्र तर खूप आनंदी आहे. तुम्ही पाहता ते 4 चाक प्लॅटफॉर्म नाचताना शोधून काढलेला आहे, त्याच्यावर ब्लॉक्स ठेवून तो खेळत आहे आणि मस्त एन्जॉय करत आहे. थँक्यू.